नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत असे एक महान आध्यात्मिक गुरु ज्यांनी लाखो लोकांच्या जीवनाला योग्य दिशा दिली, ते म्हणजे प्रेमानंद महाराजजी. प्रेमानंद महाराज यांचा जन्म 30 मार्च 1969 रोजी उत्तर प्रदेश येथील कानपूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. त्यांचे मूळ नाव अनिरुद्ध कुमार पांडे असे होते. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म, पूजापाठ आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबद्दल विशेष आकर्षण होतं. त्यांचे वडील शंभू पांडे आणि आई रमादेवी यांनी त्यांच्यावर धार्मिक संस्कार केले. लहान वयातच त्यांना संसारातील मोहमाया निरंतर वाटू लागली. त्यांना नेहमीच भगवंताच्या भक्तीत रमायला आवडायचं. हळूहळू त्यांनी सांसारिक जीवन सोडून पूर्णपणे अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. प्रेमानंद महाराज यांना त्यांच्या आयुष्यात योग्य दिशा मिळाली ती त्यांच्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे. त्यांचे गुरु होते श्रीहित गौरांग शरणजी महाराज. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भक्ती, साधना आणि सेवा यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. प्रेमानंद महाराज हे विशेषतः राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांचे मोठे भक्त आहेत. त्यांच्या प्रवचनांमध्ये प्रेम, भक्ती आणि आत्मशांती यावर विशेष भर दिला जातो. ते सांगतात की खरे सुख हे फक्त भगवंताच्या भक्तीत आहे. सध्या प्रेमानंद महाराज हे वृंदावन येथे राहतात. त्यांचा आश्रम आहे श्री हितराधा केली कुंज वृंदावन. येथे दररोज हजारो भक्त त्यांचे दर्शन आणि प्रवचन ऐकण्यासाठी येतात. त्यांच्या प्रवचनांची काही खास वैशिष्ट्य: सोपी आणि समजण्यासारखी भाषा, जीवनातील समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन, प्रेम, क्षमा आणि श्रद्धा यावर भर, अहंकार सोडण्याचा संदेश. ते लोकांना सांगतात, देवावर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. आजच्या डिजिटल युगात प्रेमानंद महाराज यांचे प्रवचन यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर खूप व्हायरल होतात. लाखो लोक त्यांच्या व्हिडिओमधून प्रेरणा घेतात. त्यांच्या लोकप्रियतेची मुख्य कारणे: साधी आणि प्रामाणिक जीवनशैली, लोकांच्या प्रश्नांना थेट उत्तर, आध्यात्मिक ज्ञानाची सखोल समज, भक्तांप्रती प्रेम. प्रेमानंद महाराज आपल्या भक्तांना कुटुंबासारखे मानतात. त्यांच्या प्रत्येक प्रवचनात प्रेम आणि करुणा दिसून येते. त्यांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो? नेहमी सत्याचा मार्ग निवडा, अहंकार टाळा, देवावर श्रद्धा ठेवा, इतरांवर प्रेम करा. प्रेमानंद महाराज यांच्या मते भक्ती म्हणजे फक्त पूजा किंवा मंदिरात जाणे नाही. ते सांगतात, खरी भक्ती म्हणजे मन, वचन आणि कर्माने देवाशी जोडले जाणे. भक्ती करताना मनात कोणताही स्वार्थ नसावा, फक्त प्रेम असावं. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक तणावाखाली असतात. अशा वेळी प्रेमानंद महाराज काही सोपे उपाय सांगतात. दररोज काही वेळ नामस्मरण करा. मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडं दूर राहा. सकारात्मक विचार करा, वाईट सवयी टाळा. ते म्हणतात, मन शांत असेल तर जीवन सुंदर वाटते. प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनांमध्ये लोक त्यांना प्रश्न विचारतात, जीवनात दुःख का येते? ते सांगतात, दुःख हे आपल्या कर्माचे फळ आहे, पण त्यातून आपण शिकायला हवं. देव आपल्याला दिसत का नाही? देव दिसत नाही, पण जाणवतो. प्रेमानंद महाराज यांनी आपल्या आयुष्यात खूप त्याग केला आहे. त्यांनी साधं जीवन स्वीकारलं, आरामदायी जीवन सोडलं, पूर्ण वेळ भक्ती आणि सेवेसाठी दिला. हा त्यागच त्यांना महान बनवतो. प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनांमध्ये राधाराणी यांचा उल्लेख वारंवार असतो. ते सांगतात, राधाराणीशिवाय कृष्ण पूर्ण नाहीत. त्यांच्या मते राधाराणीची कृपा मिळाली तर जीवन बदलून जातं. आजची तरुण पिढी दिशाहीन होत चालली आहे. प्रेमानंद महाराज तरुणांना सांगतात, चुकीच्या मार्गावर जाऊ नका, पालकांचा आदर करा, वेळेचा योग्य उपयोग करा, चांगल्या मित्रांची निवड करा. आजचा योग्य निर्णय तुमचं भविष्य घडवू शकतो. त्यांचे काही प्रसिद्ध विचार: जिथे प्रेम आहे तिथे देव आहे. अहंकार माणसाला खाली आणतो. संतोष हाच खरा आनंद आहे. प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचनामुळे अनेक लोकांचे जीवन बदलले आहे. काहींनी वाईट सवयी सोडल्या, काहींना मानसिक शांती मिळाली, काहींनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. प्रेमानंद महाराज आपल्याला एकच गोष्ट शिकवतात, देवावर विश्वास ठेवा, प्रेमाने जगा आणि आनंदी राहा. ही होती प्रेमानंद महाराजांची जीवनशैली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.